ही बातमी ती म्हणजे सुनेत्रा पवार आता आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचं औक्षण देखील त्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचं राष्ट्रवादीनं निश्चित केलेलं होतं। काही वेळापूर्वी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली होती आणि आता अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत। त्यांचं औक्षण देखील त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत। अर्ज भरण्यासाठी त्या विधानसभेत देखील दाखल झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो। सुनेत्रा पवार आपला अर्ज भरण्यासाठी विधानसभेत दाखल झालेल्या आहेत। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेच्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या विधिमंडळामध्ये आता दाखल झालेल्या आहेत। आताची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो। सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते आणि आपण आपल्या स्क्रीनच्या डावीकडे जी छायाचित्र पाहतो देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आलेल्या होत्या आणि त्यांचं औक्षण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी करण्यात आलेलं होतं। त्याची छायाचित्र आपण आपल्या स्क्रीनच्या डावीकडे पाहतो आणि सध्याची जी माहिती आपल्यापर्यंत येते यानुसार सुनेत्रा पवार सध्या विधिमंडळामध्ये आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। आणि आपण आता सध्या जी दृश्य पाहतो ती सुनेत्रा पवार विधिमंडळामध्ये दाखल होत असतानाची विधान भवनामध्ये दाखल होत असतानाची दृश्य आहेत। थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं होतं आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये आपला उमेदवारी अर्ज त्या भरतील। काहीच वेळापूर्वी सुनेत्रा पवार विधान भवनामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो। राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी निश्चित केलं होतं आणि आता थोड्याच वेळात राज्यसभेचा उमेदवारी अर्ज सुनेत्रा पवार भरणार आहेत। पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे। मात्र ब्रेकवर जाता जाता